शेतकरी संघटना माजी आमदार असलेले हर्षवर्धन पाटील ज्यांच्या इंदापुरात आहोत आणि तुकोबांची पालखी आलेली आमच्या मागेच दरवर्षी आम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आम्ही चालत असतो। मला असं वाटतं हे जगातलं एक वेगळं आश्चर्य आहे आणि लाखोच्या संख्येनं आज या ठिकाणी भाविक जमतात आणि खूप मोठी श्रद्धा प्रशांत आपल्या घरात आता इथं चांगला आला
माऊली जय हरी. थोडं मागे सर टाका सगळे भैया थोडं मागे सर स्पीड जरा चला पुढे चला 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 सगळा वारसा आहे. आज हा वारसा तुमच्याद्वारे पुढे जातो. आजच्या काळामध्ये हे विठोबा, अध्यात्म, वारी आणि ज्ञानोबा तुकाराम, नामदेव या सगळ्यांच्या विचाराचा वारसा म्हणजे नेमकं काय? मला असं वाटतं की जवळजवळ 400 वर्षापेक्षा अधिक काळ ह्या अत्यंत पवित्र अशा प्रकारच्या ह्या वारीची परंपरा मला असं वाटतं ही आपल्याला लाभलेली आहे. आता आमच्या तर घराण्यामध्ये ही आमची जवळजवळ 8वी 9वी पिढी आहे. मला असं वाटतं की या वारीकडे पाहताना एक तर भक्तिभावना आहे, दुसरी त्याला एक आध्यात्मिक गोड आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे त्याला एक व्यावहारिक ज्ञान जीवनामध्ये कसं जाणावं हे त्या वारीमधून शिकायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोण चालवतं हेच कळत नाही. आज एवढा मोठा लाखोचा जनसमूह आहे. आज बघा सकाळी 6 वाजलेले 6:15
4 वाजल्यापासून लाखो माणसं झोपतात कुठं, राहतात कुठं, ते सकाळचं विधी कसा करतात, ते 20 दिवस सातत्याने ते कसं जीवन जगतात, ते अभूतपूर्व शिकणे. आणि यामुळं ठिकाणी वारी करावी असं माझं मत आहे. एक तरी वारी अनुभवावी, एक तरी वारी अनुभव होईल. त्याचं कारण असं आहे, थोडासा वर या वारीमध्ये आपल्याला व्यवहारिक ज्ञान शिकता येईल. आपल्या जीवनाच्या जगण्याच्या ज्या गरजा आहेत ना, त्या आपल्याला मर्यादित वाटतात, त्या असल्याच पाहिजेत. पण हर्षवर्धनजी, लोकांच्या मनात हे आहे की हा वारीचा सगळा आध्यात्मिक अनुभव आहे, तो मध्यकाळच्या राजकीय स्थित्यंतर झालं, त्यामुळे आता आध्यात्मिकतेकडे जास्त ओढ झाली आहे का? राजकीय चिंतांतर हा भाग वेगळा आणि वारीच्या संदर्भातलं चिंतांतर वेगळं. मला असं वाटतं की आज लोकांना नव्या पिढीला खरंच आध्यात्मिकाची गरज आहे. आध्यात्मिकपणा म्हणजे काही अंधश्रद्धा नाही, ती श्रद्धा, खरी श्रद्धा आहे. बरोबर. आणि जिथं माणसाला आनंद मिळतो, जिथं माणसाला सुख मिळतं, जिथं माणसाला समाधान मिळतं, ते माणसाने आयुष्यात करावं. अनेकांची विचाराची कल्पना वेगळी असते. इकडेच्या सगळ्या वारकऱ्यांच्या मनातला झेंडा हा वारकऱ्यांचा भगवा ध्वज आहे, आपल्या ध्वज आहे. पण राजकीय ध्वजाच्या बाबतीत कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती आहे का सध्या? राजकीय झेंडे अनेक आहेत, पण आजचा हा झेंडा जर बघितला तर हा एकाच कलरचा झेंडा आहे. भागवत हा खऱ्या अर्थानं एक वेगळ्या संस्कृतीचा झेंडा आहे. मला असं वाटतं की राजकारणामध्ये आता एवढे बदल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण शिक्षण होत आहे. आज कोण कुठे उद्या कुठं झाली, या सगळ्या गोष्टी आपण सातत्याने बघत असतो. ह्या वारीमध्ये येत असताना मी ह्या वारीचा आनंद घेतो. एक शेवटचा प्रश्न, सध्या मराठीचा मुद्दा खूप चालू आहे आणि आपली वारी आध्यात्मिक संस्कृती, महाराष्ट्राची भागवत आणि वारकरी संस्कृती म्हणजे मराठी संस्कृतीचा मापदंड आहे, मानदंड आहे. त्या मराठी भाषेचा सध्या मोठा विषय चालू आहे, काय प्रतिक्रिया शेवटचा? मला असं वाटतं की महाराष्ट्र तुम्हाला वारीनं काय मराठी आणि मराठीचं आपण पाठ राखण केलीच पाहिजे. याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा आपण विरोध करतो असं नाही. बरोबर. प्रत्येक राज्याला आपापल्या राज्यभाषेचा अभिमान आहे, तसा आम्हालाही अभिमान आहे. मला असं वाटतं मराठी भाषेचा सुभाष्य दर्जा जो आहे कायम राहिला पाहिजे, त्याला कुठल्या प्रकारचा छेद लागतात. शेवटचा प्रश्न, वारीनं तुम्हाला काय देते? मी वारीमध्ये घेण्यासाठी काही येत नाही, वारीमधून मी जनतेला देण्यासाठी येतो. मला असं वाटतं वारी ही येणाऱ्या अनेक लोकांच्या, सगळे निस्वार्थी भावनेनं लोक आले, कुणी अपेक्षेने आलेलं नाही. मी सुद्धा कुठल्या अपेक्षेने आलो आणि मला असं वाटतं की वारीमुळं प्रत्येकाच्या आरोग्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो आणि प्रत्येकाचं जीवन. पण वारी बदलण्यासारखी वाटते एवढ्या वर्षांमध्ये, आता काय नवीन बदल वाटतात तुम्हाला? आता वारीतली पिढी सगळीकडे आलेली आहे. वारी जरी काळ बदलला तरी वारीची परंपरा बदलली. आणि मला असं वाटतं किती जरी बदल होत गेले तरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, महाराष्ट्रीय संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये संस्कार घडलेले ती पालखी तळावर येत असेल. किती जरी आम्हाला आधी गाडी पाठवून वारीचा आध्यात्मिक ढाचा आहे, मला असं वाटतं बदलणार नाही. किती काळ आपला अंधार पडायला लागला 6:30-7 होईल ना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.